कूल होऊ दे, खूप गरम आहे. मस्त. वाव, सूर्य बघा. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि हा आहे डे 1चा एपिसोड 3. तर आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टमध्ये दिव्यागरच्या, जिथे आम्ही बुकिंग केलेलं आहे. आणि या रिसॉर्टचं नाव आहे लोटस हॉलिडे रिसॉर्ट. या रिसॉर्टचा फुल टूर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डे 1 एपिसोड 2मध्ये, तुम्ही चेक करू शकता. आम्ही जो रूम बुक केलेला आहे तो आहे AC एक्झिक्युटिव्ह रूम. आणि या रूममध्ये मस्त असा किंग साईज बेड आहे. बाहेर एक बाल्कनी आहे आणि तुम्ही बघू शकता गार्डन व्ह्यू आहे. तर आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. सर्व खानावळचा टायमिंग बंद झाला, 3 वाजता सर्व खानावळ बंद होतात. मग आम्ही इथे एका स्नॅक्स आयटम खाण्यासाठी आलो आहे, सँडविच. आणि घावणं भेटली तर घावणं खाणार आहे. बघूया टेस्ट कशी आहे. आमच्या रिसॉर्टपासून फक्त 2-3 मिनिटाच्या अंतरावरच हे निवांता नावाचं एक स्नॅक सेंटर आहे. आणि समोर बघू शकता एक लज्जत नावाचं रेस्टॉरंट आहे. मस्त अशी गरम गरम घावणं आणि मस्त खोबऱ्याची चटणी आलेली आहे. चला टेस्ट करून बघूया कसे आहेत. आणि ते सँडविच आलेलं आहे. आणि सँडविचवरती चीज पण देतात ते लोक टाकून, पण आम्हाला चीज नाही आवडत म्हणून आम्ही ते टाकायला नाही सांगितलं होतं. आणि चला तर मग आम्ही खाऊन घेतो. तर आता आम्ही इथे सँडविच आणि 2 प्लेट आंबोळी खाल्ल्या. 280 रुपये ना, 280 रुपयाचं बिल झालं. ठीक होतं, ओके होतं. निवांता. घावणे थोडेसे मध्ये मध्ये करपलेले, ॲक्च्युली तव्याचं ते करपलेलं लागलेलं. ठीक होतं, ओके होतं, पण प्राइसेस खूप महाग. 40 रुपयाला एक घावन. एक प्लेट ना, एक सिंगल घावन 40 रुपयाला. इथे झोका आहे खेळायला. कृष्णा एन्जॉय करतोय झोका. तर आता आम्ही जात आहे बीचवर. दिव्यागर बीच इथून फक्त 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर आता आम्ही बीचवर जात आहे आणि तुम्ही ऐकू शकता बॅकग्राऊंडमध्ये किती छान चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येत आहे. आणि खूप मस्त असं इथे ॲटमॉस्फिअर आहे आणि खूप छान वाटत आहे. हे आहे इन हाऊस रेस्टॉरंट आणि इथे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करायला येऊ शकता, दुपारी लंच किंवा डिनरची ऑर्डर देऊ शकता आणि इथे खायला येऊ शकता. इथे समोर पार्किंग स्पेस आहे. तर आता आम्ही जात आहे सनसेट बघायला समुद्र किनाऱ्यावर. चला तर मग.
ह्या व्हिडिओचं मुख्य आकर्षण म्हणजे दिवेआगरचा हा सुंदर समुद्र किनारा. तर तुम्ही बघू शकता नुकताच सूर्य अस्ताला जात आहे आणि मस्त आजूबाजूला असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. एका बाजूला सुरुची आणि नारळाची उंचच उंच झाडं आणि दिवेआगर गाव, तर दुसऱ्या बाजूला हा असा अथांग समुद्र किनारा आणि त्याच्या पांढऱ्या खळखळणाऱ्या लाटा. तर वाटतंय ना जायचं पाण्यात. आमच्या रिसॉर्ट पासून फक्त 3 मिनिटावरती हा बीच आहे, वॉकिंग डिस्टन्स. कसं वाटतंय? घोड्यावर बसायचंय का तुला? ती घोडी होती, लग्नात घोडीवर बसतात. तिकडे तिकडे सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत. ड्रॅगन राईड, बनाना राईड, ड्रॅगन राईड. इथे फक्त सोफा राईड आहे. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली हा पूर्ण असा दिवेघरचा लॉंग बीच आहे, पूर्ण सगळ्यात लॉंग बीच आहे. मला सनसेट खूप आवडतं. नको 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 त्याला बसायचं होतं. हे बघ काय आहेत. नाही नाही, ह्याच्यामध्ये ना ते शंख, ते किडे असतात कसले तरी, ते घर करून हे राजस्थान मधला उंट नाही. हा उंट बिचारायला इथे का आणतात? त्याला वाळवंटाची सवय असणार. त्याला इथलं वातावरण सहन होत असेल का? चला थोडस पाण्यात पाय भिजवून येऊया. खाली बघा, खाली बघा. इथे भरपूर साऱ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तर आता थोड्याच वेळात अंधार पडेल, तर मग आम्ही आता मस्त असं पाण्यामध्ये थोडंसं खेळतो. तर इथे बॅक साईडला बघताय तिथे आहे आमचं रिसॉर्ट, जिथून आम्ही वॉक करत आलो. अरबी समुद्रासमोर असलेला हा दिवेआगरचा समुद्र किनारा अंदाजे 4 किलोमीटर लांब आहे. तर इथून जवळच एक लहान मासेमारी गाव आहे, जिथे विक्रेते ताजे मासे विकतात. त्या गावाला भरडखोल या नावाने ओळखले जाते. तर तुम्ही जर इथे आलात तर नक्की या गावामध्ये जाऊन तुम्ही मासे खरेदी करू शकता आणि ते मस्त असं बर्फाच्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक करून देतात. खूप मस्त वाटतं, शांत शांत असं इथे बसून राहायला पाहिजे. बसायला आपण आणलंच नाही काय. हा, खूप मोठा असा समुद्र किनारा आहे, अथांग अफाट. घरी जायची इच्छाच होणार नाही कोणाला. क्लीन, स्वच्छ, निर्मळ. आणि इथे राईड्स, इथे पण आहे ड्रॅगन राईड. आणि ही सोफा राईड आहे का? ती ग्रीन कोणती आहे? आणि हे काय आहे? अच्छा, ते सेफ लाईफ जॅकेट्स घेऊन बसलेत. आणि ती कोणती राईड आहे? कब्बशी राऊंडवाली. आता मी बिना चप्पलची चालत आहे मस्त. आजपर्यंत माहिती तो हा ड्रॅगन फक्त चायनामध्ये दिसला होतो. हा तर प्रत्यक्षात दिवेआगरच्या बीचवरती आला. हा चायनाचाच आहे. हा चायना आयटम आहे, इंडियन आयटम आहे. चायनाचाच आहे. नको नको. ड्रॅगनचे दात बघा, चावतो का बघा आपण ड्रॅगन. देऊ का चप्पल याला खायला?
आपला खालचा आहे. दात बघायचे 2 वरती 2 आणि खालती 2. चायना सारखाच आहे 3 दाताचा. गप्प चल. सूर्य मावळलेला आहे मस्त पैकी. ओ माय गॉड, किती क्लीन आहे, वेगळंच आहे. सूर्य बघा कसला मस्त दिसतोय ना, ऑरेंज ऑरेंज. सूर्य आता मावळत आहे मस्त. छोटासा सूर्य दिसतोय आणि ही अशी बोट नजरेत सामावून घ्यावं असं वाटतं. हा दृश्य हवा हवा असा वाटणारा हा दृश्य. ओ माय गॉड, सूर्य आता दिसेनासा होत आलेला आहे. माझ्या मोबाईलच्या लेन्समधून माहीत नाही तुम्हाला कसा दिसत असेल, पण समुद्राच्या लाटांचा आवाज नक्कीच येत असेल. खूप सुंदर असं दृश्य आहे हे. माझी चप्पल नाही, ते उडतं पाया. किती थंड पाणी आहे. सकाळी येऊया ना परत. आजचा दिवस संपलेला आहे, मावळलेला आहे. ती बोट किती स्पीड आहे. हे काय करताय? नको, कशाला? तर आज होता डे 1 आमच्या वॅकेशनचा आणि आज आम्ही पनवेलवरून दिव्यागरला आलो. आजच्या दिवसात आम्ही फक्त एकच आयटनरी केली की इथपर्यंत आलो, लंच केला आणि आता मस्तपैकी बीचवरती आलो आहे एन्जॉय करायला. दिव्यागर बीचवर आलो आहे आम्ही सनसेट बघायला. आणि मगाशी पाणी तिथपर्यंत होतं, आता आय थिंक भरती सुरू झाली आहे वाटतं, तर ते आता हळूहळू पाणी इकडे भरायला लागलं आहे. चला आता जाऊन आम्हाला डिनरसाठी बघायचं आहे, कुठे डिनर करायचा, खानावळमध्ये जायचं की आमच्या रिसॉर्टमध्येच डिनर करायचा बघूया. आणि उद्या लवकर उठून आम्हाला इथले दुसरे पॉईंट्स आहेत, सुवर्ण गणेश मंदिर आणि अजून कोणतं होतं, अजून 2 मंदिर आहेत, ते बघून येऊया आपण. सकाळी बीचवर पण येऊया का, बघूया. तर भेटूया आपण डिनर करायला गेल्यावर. हवा भरतायत आता याच्यामध्ये. पंप बघा कसला आहे हवा भरायला. हे काय करतायत? अच्छा, लूज करतायत. आणि आता ओढून तिकडे नेणार का पाण्यावर का? पाहिजे असेल ते. अशी लूज केली आणि आता हळूहळू घेऊन जात आहेत. आता संध्याकाळी राईड करणार. ती बाईक करायची का, बाईक, ती बाईक आता अंधारात काही दिसणार पण नाही. उद्या करूया हरिहरेश्वरला. मस्त आपण ट्राय करा. हे चल लवकर ट्राय कर. चल 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 लवकर चल लवकर. येतो आपण. हे आला 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 आला. मोठी लहर आली आहे. पाणी कमी झालं आता काय? मगाशी तिथपर्यंत होतं ना पाणी.
भिजायचं नव्हतं. भिजलं माझा फ्रॉक. आता आम्ही ना इथे खाली वॉकला आलो आहे. खाली म्हणजे बाहेर वॉकला आलो आहे, रिसॉर्टच्या बाहेर. बघतो इथे जवळपास कोणती खानावळ आहे का. तर सध्या तर काय दिसत नाही आहे. मी दिसते का तुम्हाला? थंडी आहे इथे थोडी थोडी, जास्त थंडी नाही आहे. असं स्वेटर घालावं लागेल अशी थंडी नाही आहे, थोडी थोडी थंडी आहे. चंद्र दाखवते मी तुम्हाला, मस्त आला आज चंद्र बघा. असं मस्त गावात फिरल्याची फिलिंग आहे. गावच आहे म्हणजे फुल मस्त फिलिंग येते. थंड थंड असं वातावरण आहे. ही लाईट बघा कशी. हा रात्री बा असं. तर फेरफटका मारता मारता आम्हाला इथे एक खानावळ दिसलेली आहे. स्वाद घरचा खानावळ. व्हेज आणि नॉनव्हेज सर्व भेटतं इथे, पण आज आम्ही खाणार आहोत व्हेज. तर आता आपण बघूया इथले रेट्स काय काय आहेत. आम्ही काजू मसाला मागवला आहे. पापलेट थाली 400 रुपये, सुरमई 400 रुपये, काजू मसाला आणि तांदळाची भाकरी सांगितलेली आहे 20 रुपयाला आहे. आणि मोदक सांगितले. व्हेज थाळी पण आहे 200 रुपयाला. हा बस झाले दोन दोन सांगा दोन. इथे मोदक 30 रुपयाला एक आहे. थाळीमध्ये पालेभाजी आहे. तर मी ते मागवलं आहे आणि व्हेज थाळी नाही घेतली, त्याच्यामध्ये पालेभाजी होती. पालेभाजी नाही खायची मला आता. आणि या बॅगमध्ये आम्ही असं सगळं घेऊन फिरतोय. मोठी बॅग कुठे कॅरी करायची, पर्स, मोबाईल. चला जेवून घेऊया पटकन. त्या रील बघण्यात काय एवढी मज्जा येते मला कळत नाही. फिरायला आलाय की रील बघायला आलाय हा माणूस. आता बघा बाजूला ठेवला मोबाईल. तर आम्ही मागवलेला आहे मस्त काजू मसाला आणि 2 भाकरी. तर चला तर मग मस्त खाऊन घेतो. तर आम्हाला भाजी एवढी आवडली, एक संपवली, आता दुसरी मागवली आणि अजून 2 भाकरी मागवल्या. खूप मस्त आहे भाजी आणि भाकरी पण मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे. एक नंबर. कसं आहे जेवण? मस्त, खूप भारी. आणि आम्ही थोडंसं स्पायसी बनवायला सांगितली होती भाजी. छान आहे. आणि हा मस्त असा पापड. पापड पण छान आहे ना. आणि आता हे 2 मोदक आलेले आहेत. मस्त असं तूप टाकलेलं आहे याच्यावरती आणि गरम गरम आहेत. तर चला मी खाऊन बघते. तर मस्त आहे रे, पण कसला गरम आहे. आत्ता वाफवलाय वाटतं. नाही खाऊ शकत. थांब, कूल होऊ दे, कूल होऊ दे, खूप गरम आहे. कसं आहे मोदक? आहे छान. माझ्यासाठी ठेवलेलास ना? तू हा खा ना, मस्त आहे. तूप पण छान आहे. जेवण खूपच छान होतं आणि तुम्ही बघू शकता इथे काय काय अवेलेबल असतं. ऑर्डरप्रमाणे इथे तुम्हाला तयार करून मिळेल सर्व काही. मोदक पण खूप टेस्टी होता आणि आम्हाला जेवण खूप आवडलं. तर इथे कोणाची तरी ऑर्डर आहे सुरमई फ्राय आणि कोळंबी मसाला, तुम्ही बघू शकता.
आणि इथे किचन पण बघा त्यांचं. खूप लगबग सुरू आहे ताईंची आणि ताई स्वतःहून जेवण बनवतात आणि एवढी घाई आणि लगबग असून सुद्धा ताईंनी जेवण खूप टेस्टी बनवलं होतं आणि खूपच मस्त होतं आणि सर्व्हिस पण खूप छान होती दादांकडून. दादा जेवण मस्त होतं. ते अशी मस्त असे गरमागरम भाकरी बनवली जाते आणि मोदकचं सारण पण तयार आहे. तरीच गरम गरम कसं काय मोदक भेटला मला बघा. सगळं रेडी आहे, फक्त येऊन इथे थापायची भाकरी, तव्यात टाकायची. पीठ पण रेडी आहे, मस्त मोदकाचं सारण पण रेडी आहे, गरम गरम भेटतात मस्त. थँक्यू ताई, छान होतं जेवण. हे दिवेआगारमध्ये लज्जत हॉटेलच्या बाजूलाच इथे आहे स्वाद घरचा खानावळ. आणि इथे समोर दुपारी आम्ही लंच केला निवांतामध्ये. रात्रीचा हा असा व्ह्यू आहे रिसॉर्टच्या इथे. इकडे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि तिकडे पण कॉटेजेस आहेत. तर या सर्व कॉटेजेसचा मी डिटेल टूर व्हिडिओ दिलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती, तुम्ही बघू शकता एपिसोड नंबर 2. तर हे आहे इन हाऊस रेस्टॉरंट आणि जर तुम्हाला लंच आणि डिनर इथे करायचं असेल तर त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याची ऑर्डर तुम्ही इथे देऊ शकता. तर आम्ही आलेलो आहोत रिसॉर्टवर मस्तपैकी जेवून पोट भरून आणि आजचा दिवस इथे संपलेला आहे. तर डिटेल व्हिडिओ जो रिसॉर्टचा डिटेल्ड व्हिडिओ नक्की बघा यूट्यूब चॅनेलवरती, मी अपलोड करणार आहे. आणि भेटूया उद्या. उद्या बघूया आपण कुठे कुठे काय काय बघायचं इथे. आणि मी डिटेल्ड पूर्ण डी काय काय फिरायचा याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे, सेपरेट व्हिडिओ. तो पण तुम्ही बघा. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय. How it's supposed to feel.